घेण्यात आले होते आणि त्यानुसारच आनंद कळसेंनी सुद्धा काल एकनाथ ठीक आहे अजय, मी येतो तुमच्याकडे, दोघांकडे मी येतो. आता वेदांत ने आपल्यासोबत आहेत, वेदांतकडे काही ताजे अपडेट्स आहेत ते घेऊया. वेदांत, आत्ताच काही वेळापूर्वी जसं आपले प्रतिनिधी सांगतात एकनाथ शिंदेही रवाना झाले आहेत, तिकडे ठाकरेंचे काही खासदार ऑलरेडी दिल्लीत पोहोचलेत अशीही माहिती आपल्याला कळते. एकूणच काय घडामोडी घडतायत वेदांत? ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्या दिल्लीत घडणार आहेत, कारण लोकसभा अध्यक्षांना पत्र द्यावं लागेल आणि लोकसभा अध्यक्षांच्या म्हणजे खासदारांच्या सह्यांचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्यानंतर एक वेगळा गट स्थापन होईल आणि तो मग शिवसेनेत विलीन होईल. हा सगळा ही सगळी प्रक्रिया असणार आहे आणि त्यामुळे जसं आता सूरजनी सांगितले की एकनाथ शिंदे हे नंदनवन इथे बैठक करत होते आणि त्यानंतर ते थेट दिल्लीला निघालेत. दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मग शिर्डी असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, या ठिकाणचे जे खासदार आहेत ते सुद्धा दिल्लीला निघाले आहेत. त्यामुळे 6 खासदारांची ही बैठक अर्थातच दिल्लीमध्ये पार पडेल आणि त्यानंतर मग हे सह्यांचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं जाईल आणि लोकसभा अध्यक्षांना हे पत्र दिल्यानंतर मग हा एक गट स्थापन केला जाईल आणि मग तो शिवसेना म्हणजे शिंदे शिवसेनेमध्ये तो विलीन होईल. आणि ज्या प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वारंवार सांगितलं जातंय की आम्ही प्रत्येक खासदाराच्या संपर्कात आहोत, प्रत्येक खासदार हे आमच्या सोबत आहेत आणि एक प्रकारे या अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं वारंवार सांगितलं जात आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॅमेज कंट्रोलसाठी खासदारांसोबत इतर जे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत ते जाऊ नयेत या दृष्टिकोनातून सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रयत्न केला जातोय. तिकडच्या स्थानिक नेत्यांना सांगितलं जातंय आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या काही घडामोडी घडतील त्या उद्या घडतील. मात्र ज्या प्रकारे एकनाथ शिंदे जर दिल्लीला रवाना होत आहेत तर अर्थातच एक बैठक पार पडेल आणि जे 6 खासदार ज्यांची म्हणजे जे दिल्लीत गेलेले आहेत, ज्यामध्ये आपण आधी पण नावं सांगितली, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, संजय जाधव, हे 3 खासदार दिल्लीला, इतर जे 3 खासदार आहेत ते जातील. तर दुसरीकडे आपण बघतोय अनिल देसाई, त्यासोबतच संजय राऊत आणि आता अरविंद सावंत हे सुद्धा दिल्लीत पोहोचलेले आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग आलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी म्हणजे एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं म्हटलं जात होतं दुपारपर्यंत की वैयक्तिक चर्चा सगळ्या खासदारांसोबत केली जाते, त्यांचं म्हणणं जाणून घेतलं जातं आणि त्यांच्याकडनं सुद्धा विश्वास दिला जात होता की ठाकरेंच्या म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत आम्ही आहोत. त्यामुळे एकीकडे विश्वास दिला जातो तर दुसरीकडे एकनाथ शिंदे दिले जात आहेत, हे सर्व खासदार दिले जात आहेत. काही जणांचं असं म्हणणं आहे की पार्लमेंटरी कमिटीच्या बैठका आहेत त्यासाठी आम्ही दिल्लीत जातोय, काहींचं म्हणणं आहे की मतदारसंघातली कामं आहेत त्यासाठी आम्ही दिल्लीत जातोय. त्यामुळे ही कारणं जरी सांगितली जात असली तरी ऑपरेशन टायगरच्या चर्चा आणि त्या अनुषंगानं दिल्लीवारी, त्यात एकनाथ शिंदे दिल्लीत जाणं, त्यामुळे अर्थातच ऑपरेशन टायगर याची मागील काही महिन्यांपासून चर्चा होती ते कुठेतरी आता होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. वेदांत, त्यासोबतच तिकडे प्रतापराव जाधव ओम बिर्लांच्या भेटीला जाणं हे देखील ऑपरेशन टायगरच्या दृष्टीने पडलेलं पाऊल म्हणायचं का वेदांत? नक्कीच. ज्या प्रकारे माहिती आपण घेतोय प्रतापराव जाधव म्हणजे शिंदे शिवसेनेकडनं की प्रयत्न केले जात आहेत आणि तशा प्रकारची व्यूहरचना ही आधीपासूनच शिवसेनेकडनं आपल्याला केलेली पाहायला मिळत होती. कारण ज्या प्रकारे खासदारांशी भेटीगाठी घेणं किंवा खासदारांचे प्रश्न म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांचे प्रश्न समजून घेणं, ते प्रश्न मार्गी लावणं आणि त्यांच्याशी जवळीक साधणं, याआधी सुद्धा आपण अनेक जे खासदार आहेत एकनाथ शिंदे स्वतः त्यांना भेटणं किंवा मग मंत्री भेटणं हे आपण वारंवार बघितलं आणि त्यामुळेच एकीकडे विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांना शिंदे शिवसेनेकडनं देण्यात आला आणि अर्थातच ज्या प्रकारे असंही कळत होतं की जो 6चा आकडा आहे तो जुळत नव्हता. मात्र आता जी माहिती मिळते की 6 खासदार 9 पैकी 6 खासदार ठाकरे शिवसेनेचे हे तयार दिसतात आणि त्यामुळे जी पुढची प्रक्रिया आहे मी जसं आधी सांगितलं की गट स्थापन करण्याची, ती कदाचित प्रक्रिया उद्या होऊ शकते. खरं वेदांत, त्याच्यामुळे उद्याचा दिवस फार महत्वाचा, येणारे काही तास फार महत्वाचे आहेत आणि जशी आपली माहिती आहे त्यानुसार ठाकरेंचे काही खासदार दिल्लीमध्ये, एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणं आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव ओम बिर्लांच्या भेटीला जाणं. ठाकरेंचे आणखी काही खासदार जे आहेत ते नेमके कुठे कुठे आहेत आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया वेदांत. ठाकरेंचे इतर खासदार ज्यांच्याबद्दल अजून दिल्लीमध्ये पोहोचल्याची अधिकृत माहिती नाही ते नेमके कुठे कुठे आहेत वेदांत? आपण बघितलं की सकाळी ओमराजे निंबाळकर त्यांच्या वडिलांच्या खुनाचा खटला होता त्यामुळे ते सेशन कोर्टात आले होते. त्यानंतर आपण त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी सांगितले की मी पुण्यात आहे आणि आता मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. दुसरे खासदार
त्यामध्ये आणखी आपण बघितलं तर नागेश पाटील आष्टीकर त्यांचे सुद्धा थोड्या वेळापूर्वी संपर्क झाला. त्यांनी सांगितले की मतदारसंघात आहेत, मात्र ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. तर इतर जे 3 खासदार आहेत ते दिल्लीसाठी म्हणजे संजय देशमुख, संजय जाधव आणि भाऊसाहेब वागचौरे हे 3 खासदार दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामध्ये राजाभाऊ वाजे त्यांनी म्हटलेलं आहे की पार्लमेंटरी कमिटीची बैठक आहे, नियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे ते दिल्लीत गेले आहेत. तर संजय दिना पाटील हे थोड्या वेळापूर्वी मुंबईत असल्याचं कळत होतं, मात्र सध्या बघावं लागेल की संजय दिना पाटील सुद्धा दिल्लीत जात आहेत का. त्यामुळे 6 जण आवश्यक आहेत हा गट स्थापन करण्यासाठी. त्यामुळे हे 6 नेमके खासदार कोण, कारण चर्चा मागील काही दिवसांपासून या 6-7 खासदारांच्या होत्या. त्यामुळे हे 6 खासदार उद्या गट स्थापन करणार का किंवा मग एकनाथ शिंदेसोबत बैठक करून पुढचा जो निर्णय आहे तो घेणार का हे पाहावं लागेल. खरं वेदांत, त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला किंवा कायदेशीर बाबी याच्यामध्ये अनेक आहेत आणि जसं तू सांगतोयस एकूण नेमके खासदार किती आहेत, कोणकोणते आहेत, तो नंबर फार महत्वाचा आहे वेदांत, नंबर. येस, नक्कीच. कारण आतापर्यंत जी माहिती आपण घेत होतो की 5 खासदार हे तयार होते. हो. 6वा जो खासदार होता ते पूर्णपणे तयार होत नव्हते आणि त्यासाठी ऑपरेशन टायगर हे थांबलेलं पाहायला मिळत होतं. मात्र मागील 2-3 दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यामध्ये जे 6वा वेदांत आपल्या सोबतच राहा. माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसेजी आता आपल्या सोबत आहेत. कळसे सर, आता सध्याची जी स्थिती आहे, आताची जी माहिती आहे त्यानुसार 6 खासदार दिल्लीमध्ये पोहोचलेत ठाकरेंचे. आत्ताचं 9चं गणित आणि आपण आम्हाला सोप्या शब्दात समजावून सांगा आपल्या प्रेक्षकांना, सध्या नेमकं काय काय परमिटेशन कॉम्बिनेशन आहेत, काय काय समीकरणं समोर येऊ शकतात. कळसे सर, यामध्ये एक स्पष्ट आहे हो. की 10व्या अनुसूचीप्रमाणे याला आपण पक्षांतर